गांजा फुक्या, गांजाला पैसे कमी पडलेत का तुला? टेंडर कमी पडलेत का ते? आणि बावनकुळे साहेबांवर बोलतोय. मला असं वाटतं 100% बघा, तुम्ही ना चांगली चौकशी करा. माझा अंदाज कधीच खोटा ठरत नाही. बावनकुळे साहेबांनी ना याचे जे रेतीचे डंपर आहेत का त्याच्यावर 100% कारवाया केल्या असतील, कारण हा रॉयल्टी न भरता रेतीचा उपसा करतोय. हा सरकारची रॉयल्टी बुडवतोय. त्याच्यावर बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत. त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांनी काय केलं असं, कारवाया करायला लावल्या असतं. म्हणून बावनकुळे साहेबांचा पण गोखायला लागला आता. हा याचं आहे ना, तुम्ही चांगलं आहे ना, तुम्ही पाहणी करा. 100% हा विषय निघणार आहे. बावनकुळे साहेबांच्या कामाला लागला तर बावनकुळे साहेबांनी कारवाई करायला लावली असेल. बाकी जे काय आहे ते चालूच आहे. आता याचं म्हणणं आहे याच्याकडे हा का गेला, त्याच्याकडे तो. अरे बाबा, याच्याकडे त्याच्याकडे जायला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या देशाला लोकशाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे लोक जाणार कामासाठी. तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या विरोधात मध्ये जी लोक भूमिका घेतात त्यांनी यांना भेटायलाच जायचं नाही. या लोकांनी, मंत्र्यांनी किंवा आमदार खासदारांनी या लोकांना जवळच करायचं नाही. वा रे वा, त्यांचं ऐकूनच घ्यायचं नाही. हम करोशे कायदा. तू तर पार काय बाबा जुलुमशाहीच लावली. ती कुतुबशाही नाही का, निजामशाही, त्या कोणत्या ज्या ज्या होत्या ना त्या सगळ्या तू तर बाजूला केल्या आणि तू तर हुकुमशाहीच लावली आहे तुझी. पण नाही चालणार आहे. अरे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बहाल केलेले बरं का रे गांजाड्या. त्याच्यामुळं हा देश त्यांच्या संविधानावरच चालेल. तू किती भुकला ना बघ, असे फटके खावे लागतात. सुप्रीम कोर्टाने दिले ना फटके. हा त्यामुळे ते तू ना लोकांना भ्रमित करू नको. मला मराठ्यांना सांगायचंय, वारंवार सांगते आणि आत्ता पण सांगायचंय, बाबांनो रे, आपल्या देशाला संविधान लागू आहे. जे संविधानामध्ये बसत नाही त्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत. या मूर्खाच्या नादी लागू नका. हा याचं घर भरतोय तुम्हाला वेड्यात काढून. संविधानिकरित्या जे आपल्याला मिळालेलं होतं ते EWS होतं आणि ते EWS याने मातीत घातलंय. याच्या नादी लागू नका. याच्या नादी लागून आहे ना राख रांगोळी झालेली, माणूस माणसांमध्ये राहिला नाही. आता तरी सुधरा आणि याच्या मागे पळणं बंद करा. हा वेड्यात काढायचं काम करतो. पुन्हा पुन्हा सांगते, आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानामध्ये जे बसेल ना तेच आपल्याला मिळणार. या मूर्खाने तुम्हाला काहीतरी बहकावून लावलं आणि त्या पद्धतीमध्ये तुम्ही लोक पळताय. नका करू या गोष्टी. तुम्ही याची ताकद वाढवताय. तुम्ही तिथं जाऊन काय होतं, याची ताकद नाही, याची बँक बॅलन्स वाढवताय. कळलं का? हा तुम्ही जितके जास्त तिथे जाणार तेवढं याची बँक बॅलन्स वाढणार. हा सरकारला का, आणि सरकारला द्यावं लागतं. हो द्यावंच लागतं. देतं सरकार. त्याचं कारण सांगते मी. अभिजित दिपकेने जे केलंय ना दिल्लीमध्ये, तुम्ही बघितलं काय झालं. मोदी साहेबांनी त्याचा राजीनामा घेतला. का घेतला? का तो 15 तारखेला यांना आतंकवाद घडवून आणायचा होता. 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टपर्यंत यांना आहे ना काय करायचं होतं, धिंगाणा घालायचा होता. यांना माजवण करायचं होतं. कराळे मास्तरचं बऱ्याच जणांनी ऐकलं असेल तुम्ही रेकॉर्डिंग. काय म्हणला कराळ्या? सत्ता उलटी पालटी केली असती म्हणला. फक्त काय होतं, शरद पवार साहेबांनी व्हीलचेअरवर यायचं होतं. म्हणजे काही नाही, ते चांगले आहेत तरी व्हीलचेअरवर यायचं तिथं. बघा नाटक कसं असतं. या कराळ्याचं म्हणणं काय आहे, त्या देशमुखला, माजी गृहमंत्री देशमुख, अनिल देशमुखला फोनवर काय बोलतोय, हा रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे. हे मी नाही बोलत, हे कराळ्याचे शब्द आहेत. की तिथं जर शरद पवार साहेब व्हीलचेअरवर आले असते ना, राहुल गांधी जर खासदार घेऊन आले असता ना, सगळे त्याचे अख्खा पलटी करून टाकला असता आपण. अरे तुम्ही तिथं त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आले होते का सत्ता पलटी करण्यासाठी आले होते रे? कशावरही कुणी पोळी वाचतं. म्हणजे इतके नीच प्रवृत्तीचे लोक आहेत. हा पण त्याच्यासाठीच गेला होता. त्या प्रसिद्धी आहे, मी पण मराठा समाजासाठी काम करतोय ते दाखवायला गेला. अच्छा काय झालं? अरे याला धड हिंदी बोलता येईना आणि तुम्ही त्याला कुठेही मिरवता. कायद्याचं तर क पण माहीत नाही रे त्याला. कायद्याचा आणि त्याचा संबंधच नाही काय, लक्षात घ्या. हा संविधान कशाला म्हणतात ना, त्याला ती भाषाच कळत नाहीये. अजिबात कळत नाही त्याला संविधानाची भाषा, बिलकुल नाही. वेड्यात काढायचं काम चाललं सगळ्यांना की मी फार म्हणजे महापुरुषांचा आदर करतो. नाही करत. तू महापुरुषांचा आदर करत असताना तर तू संविधानाचाही आदर केला असता. तुला अक्कल आली असती की हे संविधानामध्ये नमूदच नाहीये. हे कसं मिळणार आपल्याला? संविधानामध्ये हे कुणाच्या नावावर आहे, याचा 7/12 कुणाच्या नावावर आहे? ओबीसींच्या नावावर आहे. ओबीसींचा 7/12 ओपनवाल्यांच्या नावावर कसं काय होणार रे? राज्य सरकार कोण गेलंय? संविधानाचा बाप कुणीच नाहीये. राज्य सरकार काय केंद्र सरकार काय कुणीच नाही बदलू शकत आहे. कळलं काय येड्या?
गांजा फुक्या. हा देश संविधानावर चालतोय आणि जे तुझी चालली ना हुकुमशाही, तुम्ही कसं काय लोकांना घेऊन बसता? अरे लोकप्रतिनिधी आहेत ते. हा, त्यांना प्रत्येक व्यक्तीला भेटावं लागेल. लोकांनी निवडून दिलंय त्यांना. कळलं का रे? तुझी जुलुमशाही हुकुमशाही नाही चालणार आहे. तुझं काय झालं माहितीये का? तुझा गटारा असा झालाय ना की कदाचित लोक आहे ना, तुला माहितीये 29 तारखेला येणार नाहीत. शेतीचे कामं चालू आहेत आता. मग कदाचित लोक जर जमणार नाही, तुला तो रिस्पॉन्स मिळत नसणार आहे किंवा काही लोकांच्या हेही लक्षात आलेले याने याचं घर भरलेलं आहे. आपलं काय? आपल्या पोराला मराठी मीडियमलाही ऍडमिशन भेटना. याचे पोरं कुठं शिकायला लागले? 4 व्हीलरने जात आहेत, फॉर्च्युनरने. हे लोकांच्या लक्षात आलंय. या गरिबांच्या लेकरांना आहे ना सायकलने जायला पण नाहीये, सायकल पण नाही त्यांच्याकडं. हे लोकांच्या लक्षात आलं. आणि तुला जो लोकांचा रिस्पॉन्स कमी मिळायला लागला ना, त्यामुळे तुझी अशी आगपाखड झाली. आणि मग ते तू असे थोतांड मांडले. जे तू थोतांड मांडलंय ना ते लवकरच उघडकीस येणार आहे सगळंच. तू कशामुळं काय केलंय ते. आणि बाकी तर मोजणी होणारच रे सगळीच. तुझी संपत्तीची पण, तुझ्या डंपरची पण, सगळीच. बाकी मी जे बोलले हे 100% खरं होणार आहे. बावनकुळे साहेबांच्या कामाला लागलं तर 100% त्यांनी याच्या बेकायदेशीर वाळू उपस्यावर बंदी घातली असेल. म्हणून हा बावनकुळे साहेबांच्या मागे लागलाय. तर मला समाजाला पुन्हा सांगायचं, याच्या नादी लागून वेडेपणा करू नका. हे नीच माणूस आहे. त्याला काय भुकायचं ते भुकू द्या आणि काय बकायचं ते बकू द्या. तुम्ही फक्त आहे ना याच्या मागे पळू नका आता बस. याचं डोकं असं सटकलेलं आहे. कदाचित 29 तारखेला लोक येणार नाहीत असं त्याला वाटायला लागलं. तसे लोक त्याचे फिक्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा गटाची लोक कुठे जाणार आहेत? काँग्रेसची जातात काही लोक त्याच्या मागे. म्हणजे काँग्रेसची काही लोक जात आहेत. बाकी उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तर फुल आहे. असं गचागच भरून आहे त्याच्याकडे. चेक केलं ना ते तिथं आलेली लोक त्यांच्या अकाउंटला तुम्ही बघा. शरद पवाराचा फोटो दिसेल, उद्धव ठाकरेचा दिसेल. आणि मग साहजिक आहे आता त्यांची माणसं जपतात म्हणल्यावर आपल्याला गर्दी दिसते. आणि बऱ्याच जणांचा समज असं होतो, नाही 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 कसले मानतात त्याला. कोण मानत नाही त्याला, लक्षात ठेवा. कोण मानत नाही. या लोकांनी ज्यांना तिथं भरणं लावलेत, यांच्या पक्षातले लोक, कोणी त्याला मानत नाही, कोणी त्याला जुमानतही नाही. त्यामुळं आता सगळ्यांनी लक्षात ठेवा. बंद करायच्या मागं पळणं. याचं दुकानदारी बंद व्हायची वेळ आलेली, म्हणून याची तरफड चाललेली आहे. बाकी काय नाही. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही या गोष्टीशी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं कुणी उल्लंघन करू शकत नाही. आणि त्यांच्या चौकशी जी टीम आहे त्यांनी बसवलेली, त्यांच्यामध्ये कोणी हस्तक्षेपही करू शकत नाही. बाकी तू नाच खोटं घेऊन. खोटं गाडगं तुझं फुटणार आहे एक दिवस, लक्षात ठेव. तर त्या संजय राऊतनी आणि त्या चुचुमाबाईंनी जो त्या पक्षाचा काय केली, आज बचत गट करून ठेवला. काय उद्धव गटाचा बचत गट करून ठेवला त्यांनी. पक्ष म्हणून ठेवलाच नाहीये. तशी तुमच्या पक्षाची अवस्था नको व्हायला, एवढं लक्षात ठेवा.